मी काय विचारते कामिनी? हे या दोन्ही अक्षरांमध्ये कुठे आहे फरक? दाखव. वहिनी, अगं मी 4-4, 5-5 वेळा बघितलेले. हे मी बघितलं त्यावेळेस ते वेगळंच होतं अक्षर. नाही नाही, बहुतेक ना माझा डोळ्यांचाच काहीतरी प्रॉब्लेम झालेला असणार. म्हणजे वय वाढलंय, नेमकी अक्षरं नीटशी दिसत नाहीत, असं काहीतरी झालं असणार. रागिणी, आत्या, हे असं वागताना तुम्हाला लाज नाही वाटली? तुम्ही गौरीने माझ्यासाठी लिहिलेल्या पत्रांचा सगळ्यांसमोर पंचनामा केलात. तुम्ही फक्त मलाच नाही तर माझ्या गौरीला आणि माझ्या मुलीला सुद्धा खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. अनिका, हा ना, मी माझ्या बाबांचं नाव का लावत नाही किंवा मी रजिस्टरमध्ये माझ्या आईचं नाव गौरी का लिहिलं नाही, ह्यो प्रश्न पडलाय ना हो तुला? पर अनिका, तुला हे माहित नाही का, माझ्या आईचं नाव गौरी असलं तरी आबा आमचं तिला सरोज म्हणतात. आणि तसंच सगळ्या कागदपत्रावर तिचं सरोजच नाव आहे, सरोज मोहिते. आणि म्हणूनच रजिस्टरमध्ये माझ्या नावासोबत आईचं नाव सरोज आहे. मग राहिला प्रश्न, माझ्या बाचं नाव मला का माहीत नाही, तर माझा भाव कोण आहे हे मला आत्ताच थोड्या दिवसापूर्वी कळलं. होय, आणि सरू काकीसने बी आधीच माहित होतं की तुम्ही असलं काहीतरी उचापती करणार. तुमच्यामुळे कमलीला काही त्रास होऊ नये म्हणूनच त्यांनी इतक्या दिवस कमलीला तुमच्यापासून लपवून ठेवलं. आणि आता जेव्हा ती तुमच्या समोर आली तेव्हा मी तुम्ही ही अन्नपूर्णा आजींची नात नाही हे सिद्ध करायला काय काय कारस्थानं करायला लागलंय. कमली, कुठल्या शब्दात माफी मागू मी तुझी? माफ करशील मला? मी इतक्या वेळेला फसवली गेले ना की आता असं काही सहन करण्याची ताकदच राहिली नाही माझ्यामध्ये. मला खरंच असं वाटलं की मी पुन्हा फसले. पण माझं एक मन मला सांगत होतं की नाही, हे कसं शक्य आहे? माझ्यावर एवढं निर्व्याज प्रेम करणारी,